नमस्कार, मी जगदीश देशमुख. जेएम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा आंदोलन पुकारलंय, त्यावर सत्ताधाऱ्यांकडून जोरदार टीका होतीये. पाहूयात. अयोध्येतील राम मंदिरामध्ये झालेल्या कथित चोरीच्या घटनेच्या निषेधार्थ ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यभर रामरक्षा आंदोलन छेडण्याची घोषणा केली. राम मंदिराच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रभू रामांच्या मंदिरात चोरी होणं ही अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी घटना असल्याचं म्हटलंय. देशातील सर्वात महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या राम मंदिरातच सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. परवा रविवारी 5 तारखेला साधारण 4च्या सुमारास दादर येथे जे मारुतीचं मंदिर आहे, जिथे जुना कबूतरखाना होता, तिथे सगळेजण एकत्रित येतील आणि रामरक्षा आंदोलन आम्ही सुरू करतो. राज्यामध्ये खेड्यापाड्यात गावागावात कधी कुठे कसं करायचं तो सुद्धा कार्यक्रम आम्ही लवकर जायचो. आमदार खासदार चोरले जात आहेत, खरेदी विक्रीचा होते, याला ऑपरेशन नाव दिले जाते. ऑपरेशन हे, ऑपरेशन ते. मग आता हे ऑपरेशन राम मंदिर भाजपा करते का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. राम मंदिरावरती दरोडा तर टाकला जातोय, टाकला गेलाय, त्याच्याबद्दल पुरावे सुद्धा दिले गेलेत. काही जणांचं म्हणणं असं आहे की त्या चोरीचा पैसा हा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय. हे फार गंभीर आहे. त्याच्यामध्ये जर कोणी चोरी केली असेल, ते कोणाशी संबंधित असेल, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. जे मंदिर लुटतायत, मग ते भाजपचे कोणी असतील किंवा आणखीन कोणी असतील, पण लेकिन आप हिंदू माफ नाही करेगा उनको. जे मंदिर लुटतायत त्यांना हिंदू त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. रामरक्षा आंदोलनावरून ठाकरेंवर नितेश राणे यांनी निशाणा साधलेला आहे. उद्धव ठाकरे यांचा उद्धव उल हक असा उल्लेख केलाय. उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट आहेत असंही नितेश राणे यांनी म्हटलंय. हिंदूंना बदनाम करण्याचा कट आहे, अशी ही टीका नितेश राणे यांनी केली आहे. आता हे जे काय राम मंदिराच्या विरोधात जो काय हा बोंबलतोय, ते पाकिस्तानमध्ये बसलेल्या त्याच्या सगळ्या अब्बांना खुश करण्यासाठी याचं नियोजन आहे. हिंदूंची बदनामी करणं, हिंदू राष्ट्राची बदनामी करणं, यासाठी ह्याच्यासारख्याच पाकिस्तानी एजंटला सुपाऱ्या दिलेल्या आहेत. कितीही महाआरत्या या उद्धव उल हकनी करत असला तरी आमचे कुठलेही देव ह्याला काय पावणार नाही. तर शिवसेनेचे वरिष्ठ नेते संजय शिरसाट यांनी देखील ठाकरेंवर परखड टीका केली आहे. तीही पाहूयात. पूर्वी कधीतरी त्या नवनीत राणा आणि त्या राणा दाम्पत्याने यांच्या घरासमोर हनुमान चालीसा वाचला तर त्यांना तुम्ही अटक केली, त्याला विरोध केला. म्हणजे तुम्हाला तुमच्या सोयीचं राजकारण करण्यासाठी आता हिंदूची गरज भासते. मग तुमच्या मिरवणुकीमध्ये मुसा जो पाकिस्तानचा झेंडा घेऊन नाचत होता, त्याला तुम्ही आता काय बोलणार आहात? त्याचं काय उत्तर देणार आहात का तुम्ही? तर राजकीय विश्लेषक विकास वैद्य यांनी कसं विश्लेषण केलंय ते पाहूयात. उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने आता राम मंदिराच्या बाबतीत जो काही अप्रोच घेतला आहे, तर निश्चितपणे आपल्याला असं म्हणता येईल की आता उद्धव ठाकरेंना राम, लक्ष्मण, सीता आणि सगळंच आठवलेलं आहे. कारण एक बघाल आपण की ज्या वेळेला 6 खासदार हे शिंदे शिवसेनेत गेले, त्याच्यानंतर अचानक उद्धव ठाकरेंनी ते 6 खासदार ज्या ठिकाणावर निवडून आले होते त्यांचा एक झंझावाती दौरा केला आणि त्यावर एक अशी प्रतिक्रिया पण आली होती की आता उद्धव ठाकरे बाहेर पडले आहे मातोश्रीच्या. तर मला वाटतं हा जो एक त्यांच्या एक लक्षात आलं की राम हा मुद्दा, हा राम मंदिराचा मुद्दा जो आहे हा अत्यंत महत्वाचा आहे निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये. आणि शिवसेना मुळात म्हणजे आपल्याला बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य आठवत असेल, बाबरी मशीद जेव्हा उद्ध्वस्त झाली तेव्हा बाळासाहेब ठाकरेंना विचारलं होतं की ते शिवसैनिक आहेत का. तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की ते शिवसैनिक नाहीत, पण ते जर शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे. तर साधारणपणे एक आता हळूहळू त्यांच्या लक्षात येऊन लागलेलं आहे की शिवसेना हा हिंदुत्व आणि त्या संबंधित मुद्द्यांवर लोक त्यांच्याकडे आकृष्ट होतात
आणि मधल्या काळात ते MVA सोबत गेल्यानंतर ज्या पद्धतीची भूमिका त्यांनी बदलली होती त्याच्यामुळे खूप लोक त्यांच्यापासून नाराज झाले.